मी पी. एच. पाटील सर आपले सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. प्रॅक्टिस सेट 4.2 नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR such that QR is equal to 6.5 centimeter, angle PQR is equal to 40 degree, PQ minus PR is equal to 2.5 सेंटीमीटर. तर या एक्झाम्पल मध्ये आपल्याला ट्रायंगलचा बेस दिलेला आहे हे लक्षात येतं. इथे बघा बेस QR आहे, याच्यामधलेच एक 1 लेटर Q आहे, अँगल Q दिलेला आहे, याचा अर्थ बेस 1 बेस अँगल आणि रिमेनिंग 2 साइड्स मधला डिफरन्स दिलेला आहे. आणि आपल्याला हे सेकंड टाइप जो आहे कन्स्ट्रक्शनचा, तर त्या टाइपने आपल्याला याचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. तर त्यासाठी पहा, सुरुवातीला आपल्याला रफ डायग्राम काढायचे आहे. रफ डायग्राम काढत असताना आपल्याला माहिती आहे, तर इथे सुरुवातीला बेस QR घ्यायचा आहे. हातानेच काढायचे आहे फ्री हँडनी QR. नंतर आपल्याला इथे बेस अँगल घ्यायचा आहे. अँगल PQR 40 डिग्री आहे, ते 40 डिग्रीचा अँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. कन्स्ट्रक्ट केल्यानंतर आता इथे आपल्याला लक्षात यायला पाहिजे PQ इज ग्रेटर दॅन PR. इथे PQ मायनस PR इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ PQ मायनस PR इज इक्वल 2.5 मीन्स PQ इज ग्रेटर दॅन PR. PQ इज ग्रेटर दॅन PR म्हणजे इथे कुठेतरी P येणार आहे आणि PQ हे ग्रेटर आहे PR पेक्षा, हे लक्षात घ्या. आणि ही साइड PQ इथे ग्रेटर आहे, त्यामुळे हे जे डिफरन्स आहे तो इथून वरती टाकायचा आहे, हे लक्षात घ्या. आता वरती कसा टाकायचा, तर कंपासच्या साहाय्याने आपल्याला इथे 2.5 इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे. 2.5 डिस्टन्स घेऊन Q वर कंपास ठेवून इथे आपल्याला आर्क घ्यायचे आहे. हे डिस्टन्स आहे 6.5 सेंटीमीटर. आणि मग इथे एक्स्ट्रा पॉइंट घ्यायचा आहे. ट्रायंगलचे इथे PQR आहे, तर इथे S घ्यायचा आहे. नंतर हे जॉईन करायचं आहे, सेगमेंट SR जॉईन करायचा आहे. सेगमेंट SR जॉईन केल्यानंतर मग SR चा आपल्याला इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा आहे. रफ डायग्राम आहे, त्यामुळे हातानेच आपल्याला सुरुवातीला हे काढायचे आहे डायग्राम. तर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, हे दाखवण्यासाठी ते पहा, जरा झूम करतो. हा 90 डिग्रीचा आहे. इकडचा पार्ट जो आहे इक्वल आहे. आणि लास्टला आपल्याला इथे जो आता पॉइंट मिळालेला आहे तो म्हणजे इथे P आहे. लास्टला join points P and R, we get segment PR, and finally we get required triangle PQR. तर इथे PS आणि इकडचा जो पार्ट आहे तो PR हा इक्वल आहे, लक्षात घ्या. आणि हा जो 2.5 आहे तो एक्स्ट्रा आहे. PS प्लस SQ केल्यानंतर आपल्याला इथे PQ मिळतो. आणि इकडे PS इज इक्वल टू PR आहे, हा इक्वल पार्ट आहे. त्याच्यामुळं इथे PQ मध्ये हा एक्स्ट्रा पार्ट आहे PR पेक्षा. Therefore PQ is greater than PR by 2.5 सेंटीमीटर. ओके. आणि त्याच्यामुळे आपल्याला ही रफ डायग्राम अशी आहे. तर याच्यावरून आपल्याला फायनल डायग्राम काढायची आहे. रफ डायग्राम आता आपल्याला फायनल डायग्राम काढायची आहे. आता फायनल डायग्राम काढत असताना
आपल्याला आता रफ डायग्राम असल्यामुळं स्टार्ट कुठून करायचं आहे तर आपल्याला इथे समजतंय. तर स्टार्टिंगला आपल्याला इथे ड्रॉ सेगमेंट क्यू आर ऑफ लेंथ 6.5 सेंटीमीटर. सेंटीमीटरचा इथे सेगमेंट घेतलेला आहे. याची लेंथ आहे इथे लिहायची आहे 6.5 सेंटीमीटर. सेगमेंटचं नेम आहे क्यू आर. देन ड्रॉ ray from Q such that angle Q is equal to 40 डिग्री. इथे 40 डिग्रीचा अँगल आहे. त्यामुळं प्रोटेक्टर घ्यायचा आहे. प्रोटेक्टर बरोबर इथे सेंटर जो आहे तो पहा, इथे सेंटर बरोबर एक्झॅक्टली क्यू वर ठेवायचा आहे. प्रोटेक्टरची इथे जी लाईन आहे तर ती एक्झॅक्टली सेगमेंट क्यू आर वर कोइन्साइड करायची आहे, तंतोतंत जुळवायची आहे. आणि आता इकडून अँगल घ्यायचा आहे, त्यामुळे इकडून इन्क्रीज होणारं मेजरमेंट पाहायचं आहे 40 डिग्रीचं. 10, 20, 30, 40 इथे आहे. देन ड्रॉ रे फ्रॉम क्यू. इथे रेला पण इथे नेम देऊ शकता तुम्ही. ड्रॉ रे क्यू टी such that angle TQR is equal to 40 degree. Then take point S on ray QT such that SQ is equal to or QS is equal to 2.5 centimeter. Therefore इथे 2.5 इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे कंपास मध्ये. 2.5 एक्झॅक्टली कंपास क्यू वर ठेवायचा आहे आणि रे क्यूटी वर आर्क घ्यायची आहे. We get point S such that QS is equal to 2.5 centimeter. Then draw segment SR. Then construct the perpendicular bisector of segment SR. आता आपल्याला इथे SR हा जो सेगमेंट आहे तर याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा आहे. त्याच्यामुळे कंपास घ्यायचा. कंपासमध्ये कंपासचं रिकाम टोक आर वर ठेवलेलं आहे. ग्रेटर दॅन हाफ इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे SR च्या. आणि दोन्ही साईडला आपल्याला अशा आर्क घ्यायचे आहेत. हेच डिस्टन्स चेंज न करता हे पहा रिकाम टोक S वर ठेवायचं आहे आणि ह्या मूळच्या आर्कना इंटरसेक्ट होणाऱ्या दुसऱ्या दोन्ही साईडला आर्क घ्यायचे आहेत. इथे आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन्स मिळतात SR सेगमेंटच्या दोन्ही साईडला. त्यांना त्याच्यातून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे. लाईन ड्रॉ केली विच इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट SR. The point of intersection of perpendicular bisector of segment SR and
ray QT, we get point P, which is known as point P, which is the final vertex of triangle PQR. Then join points P and R, we get third side of triangle PQR, which is side PR. Finally, we get here triangle PQR is required triangle. Here PS is equal to PR. डायग्रामचं ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येते इथे PS आणि PR इक्वल आहे. तर या PS मध्ये ऍडिशनल 2.5 घेतला तर आपल्याला सेगमेंट PQ म्हणजे साइड PQ मिळते, विच इज ग्रेटर दॅन साइड PR by 2.5 centimeter. On the other hand, the difference between the side PQ and PR, which is equal to 2.5 centimeter. हा व्हिडिओ मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.